पार्थ. दत्तप्रसाद डॉमिनेटर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. भंडारी प्रीमियर लीग कशाळी 2026 जय भंडारी समाज कशाळी आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2026 भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा दिनांक 7 जून 2026 वार रविवार भंडारी प्रीमियर लीग. आणि या मंडळाला लाभलेले देणगीदार प्रथम क्रमांकाची ट्रॉफी भावेश पाटील तसेच द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी प्रसाद उर्फ बंड्या बापू शेट्टे यांच्या स्मरणार्थ श्री शशांक नारकर यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मंडळाला लाभली आहे. तसेच कैलासवासी सुनीता सदाशिव नाटेकर यांच्या स्मरणार्थ सौ अनुश्री अभिषेक नाटेकर यांच्याकडून बॅट्समन बॉलर आणि मालिकावीर चे किताब आपल्या मंडळाला लाभले आहेत. तसेच प्रवीण उर्फ बाय शिंदे यांच्याकडून 1000 रुपये, राकेश हळदणकर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये, तसेच दशरथ पाटील यांच्याकडून 500 रुपये, प्रज्वल हळदणकर कडून 500 रुपये, गुरुनाथ फोडकर कडून 1000 रुपये, दिवाकर फोडकर यांच्याकडून 500 रुपये, काशीनाथ फोडकर यांच्याकडून 501 रुपये, अनिल फोडकर कडून 1000 रुपये, नंदकुमार फोडकर उपसरपंच 551 रुपये, दिलीप फोडकर यांच्याकडून 250 रुपये, प्रथमेश फोडकर कडून 1000 रुपये. सर्व देणगीदारांचे मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. अशीच मदत करत राहा ईश्वरचरणी प्रार्थना. चला वळूया सामन्याकडे. पहिलं षटक घेऊन आलाय प्रज्वल, स्ट्राइक वर आहे सागर. चालू असलेला सामना श्री दत्त ग्रुप फायटर्स विरुद्ध दत्तप्रसाद डॉमिनेटर. स्ट्राइक वर होता सागर. पहिला चेंडू वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलले एका धावेनिशी. एका धावेवर समाधान मानतायत. स्ट्राइकवर आता आलाय पार्थ. मगाशी वैयक्तिक 26 धावांनिशी खेळला होता मगाच्या सामन्यामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे. धावा बनवावे लागतील, डोंगर रचावा लागेल, धावांचा डोंगर नक्कीच रचावा लागेल. पहिला चेंडू पार्थ याने कव्हरच्या डोक्यावरून टटावला. 1 नाही 2 नाही तर डायरेक्ट 4 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत 4 ने भर पडले. धावसंख्येत जाऊन पोहोचले ती 5. पार्थसाठी बक्षीस आले प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. पाहूया किती षटकार मारतोय पार्थ संघासाठी. मोंट्या मामाकडून पाहूया पुढचा चेंडू. पुढचा चेंडू प्रज्वल याचा पार्थसाठी. आता मात्र टटवलाय लोंगॉनच्या दिशेने. काय क्षेत्ररक्षण केले सागर याने, हाताने नाही तर पायाने तरी, पण चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण सागर याच्या स्वरूपात पाहायला मिळालं. परंतु एक धाव का रोखू शकले नाहीत. एकाच धावेवर समाधान मानलेत पार्थ. धावसंख्येत 1 ने भर पडले. धावसंख्येत जाऊन पोहोचले ती 6. चालू षटक पहिलं पॉवर प्लेचं षटक. पंचांच्या डाव्याने प्रज्वल राईट आर्म ओव्हर मार. आता माझा स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न. मिड पॉइंटच्या डोक्यावरून एका धावेसाठी याने एका धावेवर समाधान मानतोय सागर. धावसंख्या जाऊन पोहोचले 7. परत एकदा प्रज्वल. आता मात्र उडवलाय, पाठवलाय. 200 रुपयाचा किताब मिळवलाय पार्थ्याने. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 13. पहिला षटकार आलाय तो पारच्या बॅट मधून या मॅच मधला. परत एकदा प्रज्वल टू पार. परत एकदा काय शॉट खेळलाय, अप्रतिम शॉट. चेंडू जातो का सीमा रेषा पार.
परंतु अडलाय, नैसर्गिक अडथळ्यांमुळे चेंडू अडलाय. दोन धाव काय रोखू शकले नाही. शॉट तर देखना होता परंतु वाऱ्याच्या दिशेने अपोजिट दिशेने मारला आणि वाऱ्याने तो चेंडू रोखला. दोन धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्या 2 ने भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 15. पॉवर प्लेचं षटक संपलंय. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येतंय. दत्तप्रसाद डॉमिनेटर संघाकडून. ऋषभ हळदणकर वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. ऋषभ स्ट्राईकवर असेल सागर. पार्थ 200 रुपयाचा मालक तरी झालाय. पाहूया अजून किती षटकार मारतोय. सळसळत रक्त. पार्थ काय शॉट खेळते पार्थ. आणि आता मात्र ऋषभ. त्रिफळाचीत होतोय सागर. पहिला धक्का बसलाय तो सागरच्या स्वरूपात श्री दत्तगुरु फायटर संघाला. सागरची जागा करण्यासाठी जात आहेत संतोष हळदणकर. चांगली गोलंदाजी आपल्या ऋषभच्या मार्फत पाहायला मिळते. त्रिफळाचीत केले सागर याला. दोच सागर मगाशी 29 धावा खेळला होता संघासाठी आधीच्या मॅच मध्ये, परंतु आता जातोय सागरच्या जागांसाठी जातोय संतोष हळदणकर. अजूनही मैदानामध्ये वादळ आहे. पार्थ हळदणकर सारखं वादळ मैदानामध्ये आहे. त्याला कुठेतरी रोकावं लागेल दत्तप्रसाद डॉमिनेटर संघाला. ऋषभ पंचांच्या डाव्या साईडने मारा करेल संतोष साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. स्लॉट पिच चेंडू मोठा प्रहार करायचा प्रयत्न. दोन फिल्डरच्या मध्ये चेंडू पडतोय. एकच धावेवर समाधान मानतील. स्ट्राईक वर आता आलाय पार्थ. वादळ मैदानामध्ये वादळ. पार्थ हळदणकर एका षटकारानेशी खेळतोय. एक चौकाराने एक षटकारानेशी खेळतोय तो पार्थ. पाहूया अजून किती धावा संघासाठी बनवतोय. ऋषभ टू पार्थ. आता मात्र लेग स्टिकच्या खूपच बाहेरून पंच आकाश मेस्त्री वाईडचा इशारा देत आहे. धावसंख्येत 1 ने भर पडली. धावसंख्येत जाऊन पोहोचली आहे ती 17. 17 वर खतरा. पाहूया पार्थ कशी फलंदाजी करतोय. आता मात्र फुलटॉस चेंडू. हेलिकॉप्टर शॉट तर दाखवलाय परंतु चेंडू गेलाय जमिनी लगत. एका धावेसाठी प्रज्वल कोणती चूक करत नाही. एका धावेवरच समाधान मानतील. आता स्ट्राईकवर आलाय तो संतोष हळदणकर. ऋषभ मारा करेल संतोषसाठी. पंचांच्या डाव्या साईडने हलकेच टटवलेला आणि मोठी अपील. पंचांनी मात्र फेटाळून लावलंय ऋषभ याला. यष्टीरक्षक अनिकेत फोडकर कोणतीही चूक करत नाहीये. एका वेगवान गोलंदाजाला क्लोज किपिंग करणं किती अवघड असतं हे एका यष्टीरक्षकालाच माहिती आहे. परत एकदा पुढचा चेंडू घेऊन ऋषभ खणून काढलाय संतोष याने. एक धावेवर समाधान मानतील. अजून एक काही चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातले धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19. ऋषभ टू पार्थ. आता मात्र
परत एकदा 200 रुपयाचा मानकरी ठरलाय. 200 200 200 एकूण 400 रुपयाचा मालक ठरलाय तो पार. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले 25. पाहूया तिसरा षटक कोण घेऊन येतोय. दत्तप्रसाद डॉमिनेटर संघाकडून नक्कीच तुषार फोडकरकडे पाहिले जात आहे. स्ट्राईकवर आहे संतोष. गोलंदाजीवर तुषार. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा संतोष साठी. पार्थला स्ट्राईकवर न्यावं लागेल. धावांचा डोंगर रचायचा असेल तर पार्थला स्ट्राईकवर न्यावं लागेल. परंतु संतोष हळदणकरकडे सुद्धा क्षमता आहे. चेंडूला सीमारेखा पार पाठवायची, धावा बनवायची क्षमता त्यांच्याकडे सुद्धा आहे. पाहूया पुढे पहिला चेंडू तुषार याचा. डायरेक्ट चेंडू लेग साईड टवलाय. एक धाव तर कंप्लीट केली. मला वाटतं एका धावेवर समाधान मानतील नक्कीच. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26. 26 लॉस ऑफ 1 विकेट. पार्थ स्ट्राईकवर आले. पार्थ जसं पार्थ स्ट्राईकवर जातो तसं वारं सुद्धा वेगाने वाहायला सुरुवात करतं. पार्थ पाहू शकता काय शॉट खेळलाय, परंतु थोडसा घाई करतायत सर्वेश. चेंडूला पाठवलंय परत एकदा सीमा रेषा पार 6 धावांसाठी. 600 रुपये. जसे षटकार मारतायत तसे पैसे सुद्धा वाढतायत. बोंट्या मामा थोडा टेन्शन मध्ये. परत एकदा तुषार तू पार्थ. परत एकदा मला वाटतं हा झेल होऊ शकतो. ऋषभ आहे चेंडू खाली. नक्कीच झेल बाद आणि झेल बाद होतोय पार्थ. काय सेलिब्रेशन करतोय तुषारला मोठा बळी भेटलाय. यश प्राप्त झालंय पार्थची विकेट घेऊन. पार्थची जागेसाठी जातो तो स्वप्नील फोडकर. परंतु पार्थ तसा नाराज होऊ नको. 600 रुपयाचा मानकरी तू झालायस 3 षटकार मारून. धावसंख्या झाली आहे 32. तुषार काय गोलंदाजी करतोय. षटकार खाल्यानंतर पुढच्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय तुषार फोडकर. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा स्वप्नील साठी. परत एकदा स्लोअर वन चेंडू लेग साईडच्या दिशेने टटवायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय लेग स्टिकच्या खूपच बाहेरून वाईड. पंच आकाश मेस्त्री इशारा करतायत. वाईड +1 अशा एकूण 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34. 34 लॉस ऑफ 2 विकेट्स. परत एकदा तुषार. आता मात्र संतोष पाठचा पाय जरा सुद्धा हलवत नाही. मोठा प्रयास तर नक्कीच करतोय. यष्टीरक्षक काय काम बजावतोय, आपलं चोख काम बजावतोय अनिकेत फोडकर. परत एकदा तुषार. पंचांच्या डाव्या साईडने संतोष हळदणकर साठी. परत एकदा यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. चेंडूला मागे जायला देत नाहीये. यष्ट्यांच्या मागे जशी काय भिंतच उभी करून ठेवली आहे असं अनिकेत फोडकर आपलं काम चोख बजावतोय. परत एकदा तुषार
अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली. मोठा बळी त्याने गार केला. पार सारखं वादळ त्याने मैदानाबाहेर पाठवलं असा हा तुषार फोडकर. परत एकदा आता मात्र पूर्ण घुसून खेळायचा प्रयत्न, ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू जातोय एका धावेसाठी. एका धावेवर समाधान मानतील. तसेच 3 षटकाच्या समाप्तीनंतर श्री दत्त गुरु फायटर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35. संतोष हळदणकर, मोठा प्रहार करावा लागेल तुम्हाला. डोंगर रचायचा असेल धावांचा तर नक्कीच मोठे प्रहार तुम्हाला करावे लागतील. तुम्हाला 7 आहे स्वप्नील फोडकर यांची. धावसंख्या झाले 35. अजून 2 षटक शिल्लक. 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडू मध्ये पाहूया किती धावा येत आहेत. संतोष हळदणकर, गोलंदाजी मार्गावर प्रज्वल, काका आणि पुतण्या. हलके स्कट घेऊन गेलेला चेंडू यष्ट्यांच्या मागे. यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून एका धावेसाठी, एका धावेवर समाधान मानतोय संतोष हळदणकर. धावसंख्येत 1 ने भरभरली. धावसंख्या जाऊन पोहोचले 36. 36 लॉस ऑफ 2 विकेट. आता स्ट्राईक वर आलाय स्वप्नील फोडकर. आतापर्यंत मोठा प्रहार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला तर मिळाला नाही, परंतु नक्कीच केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. नैसर्गिक अडथळ्यांमुळे चेंडू अडतोय. ऋषभ कोणतीही चूक करत नाही आहे. एका धावेवर समाधान मानतायत. एका धावेने परत एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37. परत एकदा एक अनुभवी फलंदाज तसेच पुतण्या गोलंदाजी मार्कवर. काका वर्सेस पुतण्या. चेंडू जातोय निर्धाव. कोण बनणार कोणावर भारी, काका की पुतण्या? प्रज्वल टू संतोष. पंचाच्या डावसाठी प्रज्वल जोरून टाकला चेंडू आणि आता नक्कीच मला वाटतं प्रज्वलने घे बाबा मार असा चेंडू टाकला आणि नक्कीच संतोषाने त्याचा फायदा पुरेपूर उचलला. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 43. लॉस ऑफ 2 विकेट. 43. प्रज्वलने थोडासा फसवा चेंडू टाकायचा प्रयत्न होता, परंतु तो वाचला. बघितला, वाचून त्याला प्रत्युत्तर केलं आणि आता मात्र परत एकदा स्वैर मारा केला. एक षटकार खाल्यानंतर चेंडू स्वैर मारा करणे म्हणजे नक्कीच गोलंदाजावर प्रेशर येणे. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली 44. परत एकदा आता मात्र निर्धाव चेंडू. यष्टीरक्षक थोडेसे बाचक त्या चेंडू जातो यष्ट्यांच्या मागे एका धावेसाठी. धावसंख्येत 1 ने भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले 45. 45. स्ट्राईक वर आहे स्वप्नील. स्वप्नीलला मोठा प्रहार करावा लागेल. नक्कीच स्वप्नीलने सुद्धा दाखवून दिलंय माझ्याकडे सुद्धा ताकद आहे, क्षमता आहे चेंडूला सीमारेखा पार पाठवायची. पंचाने निर्णय कळवायचा. नक्कीच चेंडू आलाय, गेलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्री दत्तगुरु फायटर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 51. संघाची 50 झाली आहे. संघाची हाफ सेंचुरी झाली आहे. एक षटकार मारल, एक षटकारनिशी खेळतोय आता स्वप्नील. स्ट्राईकवर आहे आता संतोष. थोडस महागड षटक पडलं प्रज्वल याचं. का पडला पुतण्यावर भारी. पाहूया पुढे शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. नक्कीच सागरकडे पाहिलं जात आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय भैरवीचं षटक घेऊन येतोय सागर. हाणामारीचं षटक, भैरवीचं षटक घेऊन येतोय सागर. पहिला चेंडू थोडासा हलकाच टटवलाय मिड पॉइंटच्या दिशेने. सागर स्वतः जातोय बॉलाच्या मागे. स्ट्राईक वर आता आलाय स्वप्नील. सागर पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय.
स्वप्नील साठी. स्वप्नील टू सागर. आता मात्र स्वैर मारा करतोय. नक्कीच वाईडचा इशारा पंच देत आहेत. धावसंख्येत 1 ने भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53 53. सागर. सागर टू स्वप्नील. परत एकदा. आता मात्र परत एकदा मोठा प्रहार करायचा प्रयत्न. स्वप्नील फक्त बॅट फिरवलाय. चेंडू काय बॅटला लागला नाही. चेंडू जातोय निर्धाव. यष्टी रक्षक अनिकेत फोडकर मात्र त्याचं काम चोख बजावतोय. परत एकदा सागर. सागर टू स्वप्नील. संतोष यांना स्ट्राईकवर आणावं लागेल. नक्कीच परत एकदा लेग साईडच्या दिशेने मोठा प्रहार केलाय. हर्ष बॉलाच्या मागे धावतोय. चांगले क्षेत्ररक्षण हर्षच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा काय रोखू शकले नाहीत संतोष हळदणकर. गुड रनिंग बिटवीन विकेट म्हणावी लागेल. वा वा काय चेंडू मारलाय सागर याने. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि काय थ्रो मारलाय. गुड थ्रो प्रज्वल याच्याकडून. मला वाटतं काहीतरी दुखापत झाले. पाणी घेऊन जायचंय. धाव संख्या झाली 57 57. प्रज्वलला थोडीशी दुखापत. थोडस सांभाळून खेळायचंय सर्व प्लेयर्सनी. सागर पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड दगड मारा. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने टटवलेला चेंडू. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट केली आहे. 2 धावावर समाधान मानतात. धावसंख्येत 2 ने भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 59. काय फलंदाजी करतात. आजची ही तिसरी मॅच आणि तिसरी मॅच सुद्धा साठीच्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आता मात्र परत एकदा वाईड चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 60. सागर परत एकदा. आता मात्र चेंडू जाऊन आढळलाय सर पोटावर. 1 धावावर समाधान मानतील. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर श्री दत्त गुरु फायटर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 61 आणि 62 धावाचा आव्हान असेल ते दत्त प्रसाद डॉमिनेटर संघासमोर.
चालू असलेला सामना श्री दत्त गुरु फायटर्स विरुद्ध दत्त प्रसाद डॉमिनेटर. श्री दत्त गुरु फायटर संघाने 61 धावा केल्या आणि 62 धावाचं आव्हान ठेवलंय ते दत्त प्रसाद डॉमिनेटर संघासमोर. हाय हाय पाठी चालू असलेला सामना दत्त प्रसाद डॉमिनेटर विरुद्ध श्री दत्त गुरु फायटर. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला चेंडू पार त्याचा पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड द विकेट मारा सागर तुषार साठी. फलंदाजी जोडी मैदानाकडे तुषार आणि प्रज्वल. धावा बनवायच्यात 62. 30 चेंडू 62 धावा. पहिला चेंडू टाकलाय निर्धाव टाकलाय. पॉवर प्लेचा षटक आहे. पहिला चेंडू दुसरा चेंडू आणि मोठा प्रहार केलाय. काय झेल घेतोय परंतु झेल सुटलाय. थोडासा हार्ड बनवला झेलला आणि झेल सुटलाय. मोठा धक्का बसला असता तुषाराच्या स्वरूपात दत्तप्रसाद डॉमिनेटर संघाला. स्ट्राईक वर आले आता प्रज्वल. पॉवर प्लेचं षटक.
सर्कलच्या बाहेर संतोष हळदणकर आणि सागर. आता परत एकदा क्षेत्ररक्षण बदलतोय. पार्थ मारा करेल प्रज्वल साठी पॉवर प्लेचा षटक. दुसरा चेंडू मध्ये एक धाव. खात खोलय संघाचं. तुषार याने काय शॉट खेळलाय परंतु कोणतीही चूक करत नाहीये सागर. कव्हरच्या दिशेने झेल घेतलाय. पहिला धक्का बसलाय प्रज्वलच्या स्वरूपात दत्तप्रसाद डॉमिनेटर संघाला. आता मात्र प्रज्वलची जागा घेण्यासाठी येतोय सर्वेश. सर्वेश मगाच्या मॅच मध्ये 5 षटकारांनिशी खेळत होता. पाहूया आता सध्या गरज आहे मोठे प्रहार करायची, धावा चेस करायची. पार्थ सामना करेल सर्वेश. पहिला चेंडू पार्थचा. पॉवर प्लेचा षटक. धावा बनवावे लागतील. पॉवर प्ले षटकामध्ये जेवढे जास्त धावा बनवता येतील तेवढं स्ट्राईक रेट मध्ये बदल होतो. पाहूया सर्वेश टू पार्थ. स्लॉट पे चेंडू हलकेच टटवलाय. वेगाने टाकलेला चेंडू जातोय थर्ड मॅन कडे. शॉट थर्ड मॅन कडे. एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्येत 1 ने भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचले 2. आता मात्र स्ट्राइक वर आलाय तुषार. मगाशी मोठा प्रहार करून बाद झाला होता तोच हा तुषार. पाहूया आता तोच बदला घेतो का, मोठा प्रहार करतो का, सीमारेखा पाठवतो का चेंडूला तुषार. हो काय चेंडू, वेगवान चेंडू. गुड लेन तेवढीच उसळी. अचूक टप्पा. पूर्ण रोखून ठेवले पार्थ याने डॉमिनेटर संघाला. धाव मात्र तिथेच 2. एक गडी बाद 2. परत एकदा पार्थ टू तुषार. आता मात्र रनआउटचा चान्स हुकलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दत्तप्रसाद डॉमिनेटर संघाची धावसंख्या झाली आहे ती 3. चांगली गोलंदाजी पार्थने प्रदर्शित केले. आपल्या समोर फक्त 3 धावा दिल्यात. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येते. नक्कीच उगेश हळदणकर. एक फसवा गोलंदाज. मगाशी थोडं महागडं षटक टाकलं होतं मगाच्या मॅच मध्ये, परंतु आता कमबॅक करतो का उगेश. स्लोअर वन गोलंदाजी माहिर. अचूक टप्पा टाकण्यात सुद्धा माहिर उगेश हळदणकर. 3 ते 4 पावलांचाच रनअप आणि अचूक टप्पा. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो उगेश. थोडासा मंद गतीने चालू असलेला हा सामना. मोठा प्रहार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत सगळ्यांची झोप उडणार नाही. तुषारला काहीतरी करावं लागेल, वेगळं करावं लागेल. धावा बनवायच्या आहेत. 62चा पाठलाग थोडा वेगाने करावा लागेल. पहिला चेंडू उगेशाचा. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड मोठा प्रहार केलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. येतोय जय भंडारी समाज चषक षटकार.
मी बोललो होतो षटकार मारल्याशिवाय कोणाची झोप उडणार नाही. सगळे मंद गतीने चालले होता हा सामना. नक्कीच तुषाराने झपाट्याने वाढला. धावसंख्येत 6 भर पडली. धावसंख्या पोहोचले 9. पुढचा चेंडू उगेशाचा. परत एकदा आता मात्र शॉर्ट पिच चेंडू लेग साईडला टटवला. सागर तिथे आहे. एक धावेवर समाधान मानतात. आता स्ट्राईक वर आलाय सर्वेश. 5 षटकारांशी खेळणारा सर्वेश. पाहूया आता कधी धावा बनवतोय. उगेश टू सर्वेश. आता परत एकदा हलकेच टटवलंय मिड पॉइंटच्या दिशेने. स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावतोय परंतु एका धावेवर समाधान मानतायत. स्ट्राईकवर आलाय परत एकदा. एका षटकारांशी खेळतोय तो तुषार टू उगेश. मोठा परत पाहायला मिळेल का? नाही. अचूक टप्पा. स्लोअर वन गतीचा चेंडू. थोडीशी ताकद चेंडू येण्याची वाट बघण्यातच गेली तुषार यांची. परत एकदा तुषार. वारंवार मोठा प्रकारचा प्रयत्न. आता मात्र चेंडू जातोय निर्धाव. तुषारला वाटलं लेगशिकच्या बाहेरून गेला असेल परंतु नाही. चेंडू जातोय यष्ट्यांवरून. पंच वाईड काही देत नाही. चेंडू जातोय निर्धाव. उगेश टू तुषार. आता मात्र परत एकदा काय गोलंदाजी करतोय उगेश. एक षटकार खाल्ल्यानंतर त्याच फलंदाजाला जखडून ठेवलंय. ते चेंडू टाकून वारंवार सेम टप्पा टाकून. एक बोल आहे ना. हो गया. दोन षटकाच्या समाप्तीनंतर दत्तप्रसाद डॉमिनेटर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय सागर. फलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर असेल सर्वेश. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 12. पंचांच्या ऋषभ झाले. पंचांच्या परमिशन शिवाय कोणी आतमध्ये येऊ नये. पेनल्टी बसेल तुमच्या संघाला.
सौरभ हळदणकर, अजिंक्य फोडकर तू मैदानाबाहेर यायचंय. कमिटीशी येऊन बोलायचंय. सागर याचा पहिला चेंडू, चेंडूला पाठवलंय का नाही. झेल बाद होतोय तो. सर्वेश चांगलं क्षेत्ररक्षण पारच्या स्वरूपात. पहिला चेंडूर मोठा धक्का मिळून दिलाय तो सागर याने सर्वेशच्या स्वरूपात. सर्वेशी जागण्यासाठी आलाय अनिकेत. यानंतर होणारा सामना विघ्नहर्ता बॉयज विरुद्ध इर्था 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस का बॉस मध्ये यायचंय. सागर, सागर टू अनिकेत, भाव टू भाव. पाहूया पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. यष्टीरक्षक थोडेसे चूक करतायत परंतु चोरटी धाव घेण्याचा काही प्रयत्न दिसला नाही. चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या तिथेच 12. सागर, सागर टू अनिकेत. पंचांच्या डाव्या साईडने अनिकेत धावबादचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत यष्टीरक्षक. त्यांना माहिती आहे अनिकेत मैदानामध्ये राहिला तर सामना कुठेही जाऊ शकतो. परत एकदा सागर, सागर टू अनिकेत. डायरेक्ट चेंडू, मोठा प्रकारचा प्रयत्न. चेंडू डायरेक्ट जाऊन आदळतोय पायांवर. एक धाव काय रोखू शकले नाहीत. एका धावेवरच समाधान मानतील. धाव संख्येत 1 ने भर पडली. धाव संख्या झाले 13. आत्ता स्ट्राईकवर आला. एका षटकाराशी खेळतोय तो तुषार. तुषार सर पाहूया किती धाव बनवतोय. पाठलाग करायचा आहे तो 62 धावांचा. आता मात्र वाईड चेंडू, 1 बाउन्स. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाली ती 14. सागर, सागर टू तुषार. आता मात्र स्टेप आउट करून करायचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने खेळाय. फिल्डर आहे, थोडासा प्रयत्न परंतु चुकतोय. 2 धाव काय रोखू शकले नाही. धाव संख्येत 2 ने भर पडले. धाव संख्या जाऊन पोहोचले ती 16. पूर्ण धावा जकडून ठेवतायत. काय गोलंदाजी करतायत श्री दत्तगुरु फायटर संघ. आता मात्र तुषारने कव्हरच्या डोक्यावरून ढकलला. संतोष हळदणकर वारंवार एका हाताने चेंडू अडवतात. काय क्षेत्ररक्षणचा पेशा आपल्या समोर प्रदर्शित करतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या दत्तप्रसाद डॉमिनेटर संघाची 17. 2 गडी बाद 17. वैयक्तिक दुसरा संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय पार्थ. पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं. फक्त 3 धावा मोजल्या होत्या आणि आता परत एकदा 4थं षटक घेऊन आलाय तो पार्थ. पंचांच्या उजव्या साईडने मार्या करेल. राईट आर्म राऊंड द विकेट मारा. स्ट्राईक वर असेल तुषार. काय चेंडू टाकलाय, वेगवान चेंडू. यष्टीरक्षक मात्र त्याचं काम चोख बजावतोय. उगेश हळदणकर कोणतीही चूक करत नाहीये. आता झालेल्या टॉस नुसार इर्था 11 संघाने टॉस जिंकलाय.
आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि विघ्नहर्ता बॉयजला फलंदाजीसाठी आव्हान केलंय. परत एकदा पार्थ गोलंदाजी मार्कवर सज्ज, सामना करेल तुषार. शॉर्ट पिच चेंडू, काय चेंडू टाकतोय, वारंवार वेगवान चेंडू. तुषाराला मोठा प्रहार करायचा आहे परंतु चेंडू जाऊन आदला आहे पायांवर. क्षेत्ररक्षण कोणतीही चूक करत नाही, एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्येत 1 ने भर पडली, धावसंख्येत जाऊन पोहोचली आहे ती 18. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पारच्या मार्फत पाहायला मिळाले. एक उगवता तारा, उगवता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कशेळी गावचा हाच पार्थ. आणि धाव बाद होतोय अनिकेत फोडकर. तिसरा धक्का बसलाय तो अनिकेतच्या स्वरूपात दत्तप्रसाद डॉमिनेटर संघाला. अनिकेत जागण्यासाठी येतोय ऋषभ. जर स्ट्राइक वर आहे तुषार. तुषार टू पार्थ, काय वेगवान गोलंदाजी करतोय वारंवार पार्थ. अचूक टप्पा, तेवढीच उसळी, तेवढाच वेग आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार तेच गोलंदाजीचा टप्पा आपल्याला पार्थ मार्फत पाहायला मिळतोय. तुषाराला मोठा प्रहार करायचा प्रयत्न परंतु कोणताही चान्स देत नाहीये पार्थ. तुषार याला परत एकदा पुढचा चेंडू, 4-5 पावलांचा रनअप. आता मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. संतोष हळदणकर तिथे उभा, एका धावेवर समाधान मानतील. धावसंख्येत 1 ने भर पडले, धावसंख्येत पोहोचले 19. लॉस ऑफ 3 विकेट. ऋषभ आला स्ट्राइकवर, मोठा प्रहार करायचा प्रयत्न, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने उसळी घेतली. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू पोहोचला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर दत्तप्रसाद डॉमिनेटर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19. धावसंख्या झाली 19. या शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे? हा सामना बऱ्यापैकी श्री दत्त गुरु फायटर संघाकडे झुकलेला आहे. शेवटचा षटक घेऊन येतोय संतोष हळदणकर. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. संघ मालक काय आज झोपणार नाहीत. लगातार दुसरा सामना आज जिंकायच्या आशेवर आहेत श्री दत्त गुरु फायटर संघ. संतोष हळदणकर पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर मारा तुषारसाठी. तुषार मोठा प्रहार करतोय, समोर टटवला चेंडू, पार तिथे उभा. एकच धावेवर समाधान मानतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसत नाही. संतोष हळदणकर पुढचा चेंडू टाकायसाठी तयार. आता मात्र स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न, जोरात मारायचा प्रयत्न. स्वप्नील फोडकर चेंडू अडवतात लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव, एका धावेवर समाधान मानतील. धाव संख्येत 1 ने भर, धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 21. परत एकदा काय चेंडू टाकताय, स्लोट चेंडू टाकलाय, तेवढीच उसळी. तुषारला समजलं नाही, चेंडू जातोय निर्धाव. तुषार परत एकदा. आता मला वाटतं तुषारने पूर्णपणे मॅच झोकून दिले दत्तगुरु संघाकडे. स्ट्राइकवर आलाय ऋषभ. सामना बऱ्यापैकी 99% दत्तगुरु डॉमिनेटर संघाकडे झुकलाय आणि 1% अजूनही चान्सेस आहेत डॉमिनेटर संघाकडे. आणि हा सामना श्री दत्त